एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराईत गुंडांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. टीका होता स्थानिक नेतृत्वानं दिलं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात सराईत गुंड युवराज माथनकरने शिवसेनेत प्रवेश घेतला. हे आम्हाला माध्यमांमध्ये बातमी पाहूनच कळलं, असं अफलातून स्पष्टीकरण शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांनी दिलं आहे. आमच्या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माथनकर यांचं नाव नव्हतं. शिवाय युवराज माथनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती नव्हती, असंही सूरज गोजे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान शनिवारी पक्षप्रवेश होताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि याच गर्दीत युवराज माथनकर तिथे आला असावा आणि त्याच्या गळ्यात दुपट्टा टाकण्यात आला असावा. माथनकर याचा शिवसेनेशी काही संबंध नाही, असं म्हणत सूरज गोजे यांनी सराईत गुंडांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान युवराज माथनकर मंचावर एकनाथ शिंदे यांच्या जवळ दिसत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असून नगरविकास मंत्री असल्याने अनेक लोक कामं घेऊन येतात आणि त्याच कारणाने युवराज माथनकरही आला असावा, अशी अजब शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे. युवराज माथनकर कार्यक्रमस्थळी दिसतो आहे हे आम्ही नाकारत नाही, पण पक्षप्रवेशाचा त्याचा काही संबंध नाही, असंही आता शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. यादी तयार करतो. ती यादी तयार केल्यानंतर ते सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करणारे जर असतील आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी ज्या नकळत आपल्या पक्षाला चुकीच्या ठरवता येईल असं नसेल, अशा लोकांना आम्ही प्रवेश घेतो. आणि सगळी रितसर यादी जी आमच्याकडे ती होती त्याच्यामध्ये युवराज माथनकर नावाच्या व्यक्तीचं नाव नव्हतं. त्यामध्ये आमच्या पक्षामध्ये जेव्हाही प्रवेश आम्ही घेतो तर त्याची मागची पार्श्वभूमी कशी आहे, त्यांनी कसे काम केलेले आहे, अशा लोकांची माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर तो पक्षासाठी चांगलं काम करू शकतो, समाजासाठी चांगलं काम करू शकतो, हे आम्हाला जेव्हा लक्षात येते तेव्हा आम्ही त्यांचे प्रवेश घेतो. आणि म्हणून हा प्रवेश जो आहे हा प्रवेश झालेलाच नाहीये असं मी या ठिकाणी जाहीर करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.